उच्च न्यायालयाने स्थगिती जी दिली आहे त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। ॲडव्होकेट जनरलनी ॲडवाइस देखील आम्हाला तसंच दिलेलं आहे। त्यासोबत कोणत्या त्रुटींमुळे उच्च न्यायालयाने अशा प्रकारची स्थगिती दिली त्यावरही त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली आहे आणि त्या त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीनं काय कारवाई करायची या संदर्भात एक समिती पहिल्यांदा आम्ही तयार करतो आहोत। याच्यामध्ये संपूर्ण त्याचा कायद्याने अभ्यास करून कुठल्या त्रुटी पॉइंट आउट केलेल्या आहेत आणि त्या कशा दूर करायच्या याही संदर्भातला निर्णय आम्ही करणार आहोत। मी आपल्याला सांगतो आता ही लढाई थोडी कायदेशीर झालेली आहे, पण काळजीचं कारण नाही। विनोद तावडेच्या नेतृत्वामध्ये एक मोठी फौज आम्ही तयार केली आहे ज्यांनी सगळ्यात कायदेशीर लढाईची तयारी केली आहे, सगळं संशोधन केलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत न्यायालयात असेल न्यायालयाच्या बाहेर असेल ही लढाई आम्ही लढणार आणि जिंकणार आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत। एवढे भक्कम पुरावे हे आपण या ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून या ठिकाणी सादर केले। विविध न्याय निवाड्यांमध्ये एखाद्या समाजाला आरक्षण देण्याकरता ज्या गोष्टींची आवश्यकता आहे अशा सगळ्या बाबींची पूर्तता आता उच्च न्यायालयासमोर आपण केलेली आहे आणि जरूर हे सगळं करत असताना थोडा कालावधी गेला असेल, पण तो आवश्यक होता। कारण केवळ प्रसिद्धी करता हातूरमातूर त्या ठिकाणी काही मांडलं असतं तर त्यातलं समाजाचं कधीच भलं झालं नसतं। आयोग उच्च न्यायालयाला तो अधिकार आहे। आयोग उच्च न्यायालयाला कालबद्ध कार्यक्रम देखील देतो आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं निश्चित सांगू इच्छितो की हा आयोगाचा अहवाल अत्यंत इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा आहे। या अहवालाच्या आधारावरच आपल्याला आरक्षण जे आहे ते मिळू शकतं। त्याकरता विशेष अधिवेशन हे आम्ही बोलू लगेच 1 महिन्याच्या आत, जेवढ्या लवकरात लवकर 1 महिन्याच्या आत जेवढ्या लवकर बोलवता येईल आम्ही विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलू आणि त्या विशेष अधिवेशनामध्ये ठराव कायदा जे काही आयोग सांगेल तो तात्काळ करून समाजाला त्या ठिकाणी आरक्षण हे दिलं जाईल। मराठा समाज का आंदोलन चल रहा है, इसके मद्देनजर राज्य के अलग अलग क्षेत्रों में काम करने वाले जो मान्यवर हैं, जो विचारक हैं, इनकी एक बैठक हमने ली। राज्य के अलग अलग भागों से बहुत महत्वपूर्ण लोग इस बैठक में आए हुई और एक जॉइंट स्टेटमेंट भी इस समय साइन किया गया जिसमें मराठा समाज को आरक्षण देने के लिए और कानूनन सही आरक्षण मिले इस दृष्टि से सरकार जल्द से जल्द प्रयास करे। राज्य सरकार ने बारंबार ये बात कही है कि मराठा समाज को आरक्षण देने के लिए राज्य सरकार अनुकूल है और उसकी जो कानूनन कार्रवाई करनी पड़ रही है वो हम कर रहे हैं और उसको जितना शीघ्र हम कर पाएंगे उसका प्रयास राज्य सरकार करेगा। आपण केंद्र सरकारच्या गळ्यात हे कसं अटकवता येईल आणि आपले हात कसे झटकता येतील हा जो प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं यात काय आहे तर जे काही 102व्या घटना दुरुस्तीनंतर जो विषय समोर आला आहे त्यात राज्याला कायदा करायचा अधिकार आहे की नाही असा विषय नाही आहे। राज्याला कायदा करायचा अधिकार आहेच। एखाद्या समाजाला मागास घोषित करायचं त्याची पद्धत काय आहे तर त्याची पद्धत सांगितली आहे की राज्याकरता राज्य मागासवर्ग आयोग जो आहे तो त्या ठिकाणी शिफारस करेल आणि ती राष्ट्रपतीकडे जाईल आणि केंद्राकरता केंद्र मागासवर्ग आयोग शिफारस करेल। त्यामुळे या ठिकाणी पुन्हा हे जे काही सांगण्यात येत आहे की राज्याचे अधिकार संपले आहेत, कायदा करायचे राज्याचे अधिकार संपले आहेत असं कुठेही म्हटलेलं नाहीये। मागास एखाद्या समजा समाजाला घोषित करायचं आहे तर त्या संदर्भातली जी पद्धत आहे ती आता 102व्या घटना दुरुस्तीनंतरची ही अशी सांगण्यात आली। न्यायालयामध्ये कायदा टिकवण्याकरता जसं आम्ही उच्च न्यायालयात टिकवला, जसं आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर स्थगिती येऊ दिली नाही, तसंच आम्ही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयातही योग्य प्रकारचा समन्वय साधून हा कायदा वाचवला। अशा प्रकारे राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या केसमध्ये घोळ घालत आहे। राज्य सरकारच्या मनात नेमकं काय आहे हेच याच्यात समजत नाही। काही पिटिशन्स त्या ठिकाणी दाखल होतात, मग त्या पिटिशन्सच्या संदर्भात पुन्हा राज्य सरकार वेळ मागतं, मग नव्याने काही पिटिशन दाखल होतात। म्हणजे एकूण राज्य सरकार या विषयात काय करू इच्छिते हे लक्षात येत नाही।
पण खरं पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आत्ताची जी स्थिती आहे केवळ सरकारच्या घोळामुळे आज हे संपूर्ण अडचणीत आलेलं आहे. आणि ज्या स्टेजनी सरकार ते नेतं आहे त्यातनं तर मला एक प्रश्नचिन्हच या ठिकाणी निर्माण होते असं वाटतं. सरकारने या संदर्भात कमिटी तयार केली, ती कमिटी काय कोणाशी चर्चा करते आणि मग त्यात काय निर्णय होता ते समजत नाही. त्यामुळे मला असं वाटतं हा फारच म्हणजे अतिशय वाईट प्रकारे हँडल होतो. भाजप नेत्यांचं समाधान करून काय कराल? मराठा समाजाचं समाधान करा. ज्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुमच्या नाकर्तेपणामुळे मिळत नाही त्यांचं समाधान करा. या सगळ्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आमच्या समाधानाचा विषय सोडा, आम्हाला तर कधी चर्चेला यांनी बोलवलं नाही, पण आमची काही तक्रार नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा, मात्र न्याय द्या एवढंच आमची मागणी आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात पूर्णपणे कमिटेड आहे. काय आला विचार एवढंच केलं यांनी उभ्या आयुष्यात, एवढंच केलं. कोण टार्गेट केलं आणि तुम्ही आम्हाला शिकायला लागले 3 तास. भाजप तुमच्यामुळे संपा लागले ना. मग कशामुळे संपायला लागले? रिवाज कशामुळे आले ते इतक्या राज्यात? या असले नमुने आहेत ना, बडाय हाणणारे. निधी आमचा आहे, कर आमचा आहे जनतेचा, फुकट पैसे खायचे, बासुंद्या खाय, गुलाबजांबू खाय, फुकट खायचं. यांना सुचा ना आता.